नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुषमाज किचनमध्ये। आज आपण श्रावण स्पेशल पुरण बनवणार आहोत। हे पुरण अगदी सुंदर तयार होते। त्यासाठी बनवण्यासाठी 1 वाटी चणा डाळ 5 ते 6 तास भिजत टाकायची। 1 वाटी चणा डाळ ही मी कुकरमध्ये भिजू घातलेली आहे, थोडंसं पाणी टाकून। डाळ ही अगदी व्यवस्थित भिजल्या गेली पाहिजे, मऊसर अशी भिजल्या गेली पाहिजे। हाताने आपण जर नखाने तुटली तर ती तुटल्या गेली पाहिजे। 1 वाटी डाळ असेल तर 2 वाट्या आपल्याला पाणी टाकून घ्यायचे। आधीच मी 1 वाटी पाणी टाकलेले आहे आणि नंतर 1 वाटी टाकले। यामध्ये चिमूटभर हळद टाकून ठेवायचं आहे। झाकण लावून घ्यायचं आहे व याच्यात 4 ते 5 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत। व्यवस्थित शिट्ट्या झालेल्या आहेत आपल्या। झाकण काढून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला पाहायचं आहे की डाळ व्यवस्थित शिजली का ते। व्यवस्थित डाळ आपली मऊ अशी शिजलेली आहे। एका चाळणीवरती डाळ काढून घ्यायची, म्हणजे याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी जे आहे ते पूर्ण निथळून जातं व पुरण पातळ होत नाही। या पाण्याचे तुम्ही कटाची आमटी करू शकता। एक पुरणाची जाळी घ्यायची आहे, त्यामध्ये ही डाळ टाकून घ्यायची आहे आपल्याला शिजवलेली। त्या जाळीखाली आपल्याला एक भांडं ठेवायचं आहे। यामध्ये आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे पूर्ण। 1 चमचा किंवा मग तुम्ही मॅशरने ही डाळ वाटू शकता। ही डाळ तुम्ही पुरण यंत्रातून किंवा मग मिक्सरमध्ये पण तुम्ही काढू शकता। अशीच आपण सर्व डाळ वाटून घेऊया। आता ही वाटलेली डाळ आहे ती आपण गॅस सुरू करून ठेवलेली आहे। त्यामध्ये मी साखर आणि गूळ दोन्ही वापरते, तुम्ही कोणतंही एक वापरलं तरी चालतं। 1 वाटी चणा डाळ असेल तर 1 वाटी गूळ किंवा मग 1 वाटी साखर वापरा किंवा मग दोन्ही अर्धी वाटी वापरा। आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस मात्र कमी ठेवायचा आहे, मोठ्या गॅसवरती करायचं नाही आहे। व्यवस्थित पुरणाला आपल्याला चटका देऊन घ्यायचा आहे। आता जरी पातळ वाटत असेल तर नंतर हे पुरण व्यवस्थित घट्ट होतं। पाहू शकता तुम्ही, पुरण कढईचा तळ सोडायला लागलं की हे व्यवस्थित झालं असं समजायचं। आणि किंवा अजून एक टिक सांगते की ही यामध्ये उलटणं उभा करायचं व हे जर उलटणं पडलं नाही तर हे पुरण व्यवस्थित शिजलं आहे असंच उभं राहिलं पाहिजे मध्यभागी। आता हे शिजलेलं आहे आपलं पुरण व्यवस्थित। यामध्ये आपल्याला वेलची आणि जायफळ पावडर टाकून घ्यायची आणि हे सर्व मिक्स करायचं आहे व गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे। एका ताटामध्ये हे पुरण आपण काढून घ्यायचे, पसरून व्यवस्थित आपल्याला हे थंड करून घ्यायचे। पुरण जर पातळ झालं असेल तर एखाद्या स्वच्छ कॉटनच्या कपड्यावरती टाकू शकता तुम्ही व हे पुरण मग व्यवस्थित घट्ट तयार होतं। या प्रमाणात जर तुम्ही पुरण जसं साहित्य वापरलं, पूर्ण चणा डाळ आणि गूळ किंवा साखर काय वापरताल ते, कधीच पुरण तुमचं बिघडणार नाही। अगदी व्यवस्थित पेढ्यासारखं मऊसूत पुरण तयार होतं। हे पुरण आपण एखादा भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। तयार आहे आपलं पुरण। यापासून तुम्ही पोळी, कडबू किंवा मग मोदकसुद्धा या पुरणाचे बनवू शकता। चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा।